नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की पूर्णाईने एक गेम स्टार्ट केलेला असतो. पण त्या गेमचा रिझल्ट ती सांगते की सायली आणि प्रतिमाने रंगाच्या प्रमाणे घड्या घातलेल्या असतात. पण त्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असल्यामुळे त्या जिंकत नाही. तेच कल्पना आणि अस्मिता जरी रंगाने जोड्या लावल्या नसतील तरी सुद्धा त्यांनी घड्या व्यवस्थित घातलेल्या असतात म्हणून त्या दोघी जिंकतात. त्यावर विमल म्हणते, आता सायलीताई आणि प्रतिमा आत्या जर मायलेकी असत्या तर त्याच जिंकल्या असत्या हा राऊंड. मग पूर्णा जी नवीन गेम सांगते तो म्हणजे ह्याच मायलेकींच्या जोडींसाठी. तुम्हाला जर छळकुटे पाहुणे अचानक आले आणि ते आगाऊ असतील तर तुम्ही काय कराल? मग अर्जुन पाहुणा बनून येतो आणि म्हणतो मला जेवण हवंय. तन्वी म्हणते एवढ्या लगेच एवढ्या लोकांचं जेवण कसं बनवणार? तुम्ही बाहेरून काहीतरी मागवा. प्रतिमा म्हणते नको नको, आम्ही बनवू काहीतरी. मी एक काम करते, खिचडी आणि कढी बनवते आणि पापड तळते, पटकन होऊन जाईल. त्यावर सदाशिव म्हणतो एवढ्या लांबून आलोय, ते एवढं साधं जेवण कसं जेवू? मला काहीतरी चांगलं हवं. ह्यावर मैनावती म्हणते एवढीच भूक लागली होती तर वाटेत काहीतरी खाऊन यायचं, नाहीतर आत्ता बाहेरून काहीतरी मागवा. रविराज म्हणतो एवढ्या लांबून आल्यानंतर बाहेरून खायचं किंवा एवढंसंच जेवायचं मला नाही चालणार. लगेच सायली उठते आणि म्हणते खरं तर मी पुरी भाजी आणि मसाले भात बनवणार आहे, पण ते सगळं स्वयंपाक होईपर्यंत मी तुला कोकम सरबत देते. हे ऐकून तन्वी लगेच म्हणते आई चल चल आपण पण करूया. आणि त्या सगळ्या मायलिकींच्या जोडी जाऊन कोकम सरबत बनवायला जातात. इकडे सगळ्या सरबत आणून देतात पाहुण्यांना. आलेले पाहुणे म्हणजेच अर्जुन लगेच नाटक करतो, सरबतात मीठ कमी आहे, मला नाही आवडलं. लगेच मैनावती म्हणते सारखं काय सरबत बनवणार, हवं तर बाहेरून मागवा. तन्वी म्हणते हो हो बरोबरच आहे, काय मीठ बीठ कमी नाही आणि जर हवंच असेल ना तर ऑनलाईन ऑर्डर करा, हवं तर मी पैसे देते वरचे. सायली म्हणते नको नको, मी दुसरं बनवून आणू का, तुम्हाला दुसरं दिलं तर चालेल का? अर्जुन म्हणतो हो हो चालेल. अश्विन लगेच तन्वीला म्हणतो काय ग, बाहेरून आलेल्या पाहुण्यांना तू ऑनलाईन ऑर्डर करायला सांगतेस, त्यांनी बाहेरच तर जेवायचं का? प्रताप म्हणतो जाऊ दे आपण पुढचा गेम करूया. नंतर दाखवतात की सायली म्हणते कोणी कुठे जाऊ नका, मी सरबत बनवताना बटाटे उकडायला टाकले आणि प्रतिमा लगेच म्हणते मी तर कणिक पण मळलंय, कोणी उपाशी पोटी जाणार नाही. मग अर्जुन म्हणतो पूर्णाजी या गेमचा रिझल्ट सांग ना आम्हाला. पूर्णाजी म्हणते या गेम मध्ये कोणच जिंकलेलं नाहीये, कारण सायलीने आणि प्रतिमाने पाहुणचार केलाय आणि त्या वेगवेगळ्या टीम्स मध्ये आहेत. तन्वी तर उलट उत्तर देत होती आलेल्या पाहुण्यांना आणि मैनावतीने तर पाहुणचार करायला नकारच दिला. अस्मिता बाद झाली कारण ती पाहुणचार करायला फक्त मदत करायला आली, तिने पुढे येऊन पाहुणचार केला नाही, त्याच्यामुळे ती बाद झाली. अर्जुन म्हणतो पूर्णाजी आता पुढचा गेम खेळायच्या आधी थोडा ब्रेक घेऊया का आपण? सगळे हो हो म्हणतात आणि आपापली कामं करायला लागतात. सगळ्यांचा ब्रेक चालू असताना अस्मिता आणि पूर्णाजी एकमेकींची गप्पा मारत असतात. अस्मिता म्हणते पूर्णाजी तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का, की सायलीची आई आणि तन्वी या दोघींची विचारसरणी किती सारखी आहे आणि दोघी एकमेकींचंच वाक्य बोलतात, इतकं सगळं सारखं आहे त्यांचं. कमाल आहे ना. अर्जुनच्याही कानावर पडतं. अर्जुन मनात म्हणतो की हे आता सगळ्यांच्याच लक्षात येते, म्हणजे माझ्या मनातला शक काही खोटा नाहीये. ह्या लोकांची DNA टेस्ट करावी लागणार आहे आता असं वाटतंय. इकडे आपल्याला दाखवतात की महिपत साक्षीच्या मृत्यूची अनाउन्समेंट करतो आणि त्यांच्या शोकसभेला सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि हे आमंत्रण तो सुभेदार आणि किल्लेदारांना पण देणार असतो. ह्या आमंत्रणामागचं कारण हे असतं की त्याला तन्वी त्याच्या घरी हवी असते आणि ती आल्यानंतर तिचा फोन घेऊन तो व्हिडिओ त्याला डिलीट करायचा असतो, म्हणून हा सगळा कार्यक्रम चाललेला असतो त्यांचा. पुढचा गेम अर्जुन सांगतो. तो त्यांच्या पुढ्यात 3 कुलूप ठेवतो आणि खूप साऱ्या चाव्या. तो सांगतो की तुम्ही 3 मिनिटात हे कुलूप उघडून दाखवायचं, पण ह्या चाव्या मी घरभर सगळीकडे लपवणार आहे. त्या चाव्या शोधायच्या आणि ते कुलूप उघडायचं. 3 मिनिटाच्या आत जो हे कुलूप उघडून दाखवेल त्याला 10,000चं बक्षीस आहे. हे ऐकून तन्वी आणि मैनावतीचे डोळे एकदम चमकतात. सगळ्या बायका लगेच चाव्या शोधायला निघतात. त्यांना चाव्या मिळतात सुद्धा, पण त्या त्या लॉकच्या नसतात. नंतर अर्जुनचा लक्ष तन्वी आणि मैनावतीकडे जातो. त्याच दोघी जणी चाव्या मिळत नाहीत हे बघून थकून जातात आणि शेवटी नवीन विचार करतात. तन्वी तर तिच्या केसातलाच एक क्लिप काढून पिनाने ते लॉक उघडायचा प्रयत्न करत असते आणि तेच मैनावती तिच्या हातातल्या बांगडीतला सेफ्टी पिन काढून तो लॉक उघडते. मैनावती लगेच अर्जुनला हाक मारते की माझं झालं
आणि ती धावत येते. तेवढ्यात तन्वी पण धावत जाते आणि म्हणते, "माझं पण झालं, पण मी आधी हाक नाही दिली. आता मला ₹10,000 दे, मी जिंकले." त्या दोघी जवळ-जवळ 5-6 मिनिटं त्याच गोष्टीवरून भांडत असतात, की कसं त्या जिंकल्यात आणि त्या दोघींनाच ₹10,000 मिळायला पाहिजे. हा त्यांचं कांगावा बघून सगळे आश्चर्यचकित होतात. अर्जुन विचार करतो, की मैनावतीने पिनने चोरासारखं सराईतपणे लॉक ओपन केलं. ही सायलीची आई असूच शकत नाही. काहीतरी इथं गडबड आहे. तो मनात म्हणतो, की हिची DNA टेस्ट तर करायलाच लागणार आहे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की अर्जुन सायलीशी गप्पा मारत असतो. तो मनात म्हणतो, की सायलीचा DNA तर लागणार मला, ते कसं करू मी? हळूच अर्जुन सायलीचा केस खेचून काढतो आणि मैनावतीचा आणि सायलीचा केस एका पाकिटात भरून चैतन्याकडे देतो. चैतन्य म्हणतो, की DNA सॅम्पल्स मिळाले, की लगेच DNA टेस्टसाठी अरेंज करू शकतो मी. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.